कोल्हापूरमध्ये भाचीच्या लग्नाच्या स्वागत समारंभाच्या जेवणात मामानंच विष टाकल्याची घटना घडली आहे। कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातल्या उतरे गावातली ही घटना आहे। भाचीनं मर्जी विरोधातल्या मुलासोबत पळून जाऊन लग्न केल्याच्या रागातून हे कृत्य त्यानं केलं। मामा महेश पाटील विरुद्ध पन्हाळा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय आणि त्याचा शोध सध्या घेतला जातोय। आपल्याच भाचीच्या लग्नाच्या स्वागत समारंभासाठीचं जे जेवण होतं त्यात मामानं विष टाकलेलं आहे अशी घटना कोल्हापुरात घडली। आणखी तपशील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत याबाबतचे। उतरे इथं लहानपणापासूनच भाची मामाकडे राहायला होती। दरम्यान उतरे गावातील एका तरुणाशी तिचे प्रेमसंबंध जुळले। मामाचा लग्नाला विरोध होता आणि त्याच्यामुळे भाचीनं आठवड्याभरापूर्वी पळून जाऊन लग्न केलं। त्यानंतर नवरदेवाकडील मंडळींनी लग्नाचं स्वागत समारंभाचं आयोजन केलेलं होतं। नवरदेवाच्या कुटुंबियांकडून फटाक्यांची आतषबाजी केली गेली आणि त्याच्यामुळे मामाच्या संतापात भर पडली। आचार्याच्या समोरच अन्नामध्ये विषारी औषध टाकल्याचा प्रकार घडला आणि त्याच्यामुळे सुदैवानं मोठी दुर्घटना टळली। जेवणामध्ये विषारी औषध टाकताना मामा आणि आचार्याची झटापट सुद्धा झाल्याची चर्चा आहे। पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पोलीस या मामाचा शोध घेत आहेत। आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। शेखर, मामाचा शोध लागलेला आहे का पोलिसांना आणि या सगळ्या संदर्भात कुटुंबियांचं नेमकं काय म्हणणं आहे आता? रिद्धी, या संदर्भात अजूनही मामाचा शोध जो आहे तो पोलीस घेत आहेत। मात्र ही धक्कादायक घटना म्हणावी लागेल। एकीकडे मामाच्या मर्जी विरोधात लग्न केलं म्हणून मामाने हे कृत्य जे आहे ते केलेलं आहे। खरं तर या कृत्यानंतर ही सर्वांसमोर घटना जी आहे ती घडली, त्यामुळं एक मोठी दुर्घटना टळलेली आहे। अन्यथा त्या ठिकाणी जेवणासाठी आलेले अनेक पाहुणे जे आहेत ते त्या ठिकाणी त्यांना विषबाधा देखील झाली असती। मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जीवितहानीची देखील घटना जी आहे ती त्या ठिकाणी शक्यता नाकारता आली नसती। कारण एक विषारी औषधच खरं तर त्यांनी त्या पूर्ण जेवणामध्ये मिसळण्याचा प्रयत्न जो आहे तो केला। मात्र हे सगळं करत असताना बाजूलाच आचार्य देखील होते आणि आचार्य आणि त्या दोघांमध्ये झटापट देखील झाली। एकीकडे हे सगळे आनंद उत्सव साजरा करत असताना दुसरीकडे मात्र मामानं आपल्या मर्जी विरोधात भाचीनं लग्न केलं म्हणून हे सगळं कृत्य केलेलं आहे। पोलीस अर्थातच त्याच्यावरती गुन्हा देखील दाखल झालेला आहे। मात्र एक धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल। काही दिवसांपूर्वीच या दोघांनी लग्न जे आहे ते केलं होतं, ज्यांचं प्रेम त्या एकमेकांवर जुळलेलं होतं। मात्र दोघांचेही जेव्हा घरामध्ये त्यांची स्वागत मिरवणूक झाली त्या ठिकाणी आतिषबाजी देखील करण्यात आली। त्यानंतर मामाचा राग जो आहे तो अनावर झाल्याचं पाहायला मिळालं आणि काल ज्या ठिकाणी हे रिसेप्शन दोघांचं ठेवण्यात आलं होतं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नातेवाईकांना देखील जेवणासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं। मात्र हा सगळा उत्सव जो आहे तो आनंद उत्सवावरती पाणी फिरवण्याचं काम जे आहे ते मामाने केलेलं आहे आणि त्या ठिकाणी संपूर्ण जेवणामध्ये विष कालवण्याचा प्रकार जो आहे तो त्यांनी केला। त्यामुळे निश्चितच या संदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे। त्याचा शोध देखील आता पोलीस घेताना पाहायला मिळतात। रिद्धी, निश्चित धन्यवाद शेखर दिलेल्या माहितीसाठी।